हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे सर्वांचे आमच्या चॅनलवरती. तो आज हा स्पेशल व्लॉग आहे की आज शनिवार, तर आम्ही हनुमान टेम्पलला गेलो होतो. आम्ही धारवाडमध्ये राहतो. माझं सासर इथे धारवाडमध्ये आहे, कर्नाटकमध्ये. आणि तिथे खूप फेमस ठिकाण आहे, मंदिर आहे, नुगेगिरी हनुमान टेम्पल म्हणून त्याचं नाव आहे. इथे खूप गर्दी असते आणि सॅटर्डेला तर इथे लोकांची खूप जास्त लोक इथे मंदिराला येतात. आणि हे असा जायचा रूट आहे. तुम्ही बाहेर तिथे गाडी लावून हे असं पायवाट आहे जाण्यासाठी. तिथे तलाव आहे आणि कार असेल तर तुम्ही ते मेन जो आहे एरिया तिथंपर्यंत तुम्ही कार घेऊन वगैरे जाऊ शकता. असं थोडं एक अर्धा किलोमीटर चालल्यानंतर आपण मंदिराचं जे मेन एरिया आहे तिथे पोचतो. आणि बाहेर इतकं काही असं खूप प्रॉपर असं नाही आहे. आपण साईडला जिथे पार्किंग करायचं असेल तिथे पार्किंग करायचं. त्याच्यानंतर इथे पाय वगैरे आपण रेग्युलर जे धुतो मंदिरात गेल्यानंतर आणि नंतर प्रवेश करतो मंदिरात. त्याच्याप्रमाणे नंतर आपण ते अगरबत्ती अंडे असेल किंवा ते सेपरेट तिने सेक्शन त्यांनी दिलेलं आहे तिथे. आणि नंतर ते झाल्यानंतर आता आपण मंदिरात जायचं आहे. हा तुम्ही मंदिराचा पूर्ण एरिया बघू शकताय आणि खूप छान इथे सगळं व्यवस्था केलेली आहे दर्शनासाठी. मग आपण दर्शनाला पुढे सुरुवात करायची आहे. हा एरिया आहे त्या मंदिराचा. खूप सुंदर दर्शन होतं. कितीही गर्दी असली तरी दर्शन छान भेटतं देवाचं. आणि तसा इथं रांग लागलेली असते. स्पेशल जेंट्स आणि लेडीजसाठी सेपरेट 2 सेक्शन्स असतात. श्रीषा माझ्याजवळ होती. आम्ही दोघी एका लाईनमध्ये होतो आणि श्रावी तिकडे जेंट्स लाईनला तिच्या पप्पासोबत होती. जेंट्सची लाईन खूप जास्त मोठी होती, त्यामुळं ते अशी बाहेरून पूर्ण अशी आतमध्ये येत होते. आमचा नंबर आला आणि आम्ही दर्शन घेतलं हनुमानाचं आणि मनोभावे प्रार्थना केली. खूप छान देवस्थान आहे. तुम्ही कधी इथे धारवाडला आला तर नक्की इथे व्हिजिट करा हनुमान टेम्पलला. आणि ही गर्दी बघू शकता लोकांची. खूप जास्त गर्दी असते आणि खूप श्रद्धास्थान आहे हे देवस्थान म्हणजे इथे धारवाडमध्ये. जास्त काय मी क्लिक नाही करू शकले कारण की प्लॅन असं नव्हतं की मला व्हिडिओ करायचा आहे. पण जे आपण रेग्युलर फोटोज आणि व्हिडिओज घेतो त्याच्यामधून मी हा जस्ट व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी दाखवायला. आणि असं आमचं दर्शन झालं तिथे आणि थोडेसे फोटोज क्लिक केले जाताना. आणि इथे मंदिरातून आपण जेव्हा मंदिराच्या आवारात फिरतो किंवा मंदिरातून आपण घरी येत असतो ना, तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं की आपण देवाला जाऊन आल्यावरती एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये डेव्हलप होते. आपण आपल्या लहान मुलांना घेऊन मंदिरात जायला हवं. हे त्यांच्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी. आपण आपली संस्कृती जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.